लेहमध्ये झालेल्या हिंसाचारावर केंद्र सरकारकडून महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं गेलंय। या हिंसेला सोनम वांगचुक हे जबाबदार असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। सोनम वांगचुक यांनी हिंसेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला गेलाय। सोनम वांगचुक यांनी 10 सप्टेंबरपासून 6व्या अनुसूचीचा समावेश आणि लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं। या मुद्द्यांवर सर्वोच्च संस्था लेह आणि कारगिल लोकशाही आघाडीशी सक्रियपणे संवाद साधत असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। लडाखमधील परिस्थिती नियंत्रणात असून संध्याकाळी 4 वाजल्यापासून कोणतीही हिंसक घटना घडलेली नाही, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय। एका निवेदनात मंत्रालयाने लोकांना जुने आणि चिथावणीखोर व्हिडिओ माध्यमांवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित न करण्याचं आवाहन देखील केलंय। स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा दलांनी परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीनं पावलं उचलली असून आता शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये, असं आवाहन देखील प्रशासनानं केलंय। अग्नि प्राइम या क्षेपणास्त्राची रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर प्रणालीतून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे। या चाचणीमुळे आता धावत्या ट्रेनमधूनही हे क्षेपणास्त्र सहजपणे डागणं शक्य होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे। त्यामुळे रेल्वे नेटवर्कवरून मिसाईल प्रक्षेपित करण्याची क्षमता असणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या समूहात आता भारताचा समावेश झाला आहे। अग्नि प्राइम क्षेपणास्त्रामुळे 2000 किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध देखील घेता येणार आहे। काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेसने मत चोरी आणि आर्थिक संकटावरून भाजपवर टीका केली आहे। आगामी बिहार निवडणुकीत ही भाजपच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट सरकारचा अंत करेल, असा हल्लाबोल काँग्रेसने केलाय। पाटणामधील काँग्रेसच्या सदाकत आश्रम या राज्य मुख्यालयात झालेल्या विस्तारित कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हे विधान करण्यात आलंय। तर पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत त्यामुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। राहुल गांधी यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं मोठं पाऊल उचललंय। आयोगानं त्यांच्या पोर्टल आणि ॲपवर एक नवीन ई-साइन फीचर लॉन्च केलंय। यामध्ये मतदाराचं नाव जोडण्यासाठी किंवा हटवण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी अर्जदारांना त्यांची ओळख पडताळण्यासाठी आधारशी जोडलेला फोन नंबर देणं आवश्यक करण्यात आलाय। निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर आता मतदारांनी दिलेली माहिती त्याचीच आहे याची खात्री करण्याची सुविधा नव्हती। पूर्वी अर्जदारांना निवडणूक आयोगाच्या ॲप किंवा पोर्टलवर त्यांचा फोन नंबर त्यांच्या ओळखपत्र क्रमांकाशी लिंक करून फॉर्म सबमिट करता येत होता। भारतीय वायुसेना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत 97 तेजस मार्क A1A लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे। सुमारे 66,500 कोटी रुपये खर्चाचा हा करार आहे। भारतीय बनावटीच्या विमानांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार ठरणार आहे। शुक्रवारपर्यंत भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील 36 जुनी MiG-21 विमानं निवृत्त होणार आहेत। त्यामुळे वायुसेनेची ताकद कमी होऊन ती 29 स्क्वॉड्रनवर येईल। हा आकडा आतापर्यंतचा सर्वात कमी आहे आणि या नव्या करारामुळे वायुसेनेच्या स्क्वॉड्रनची संख्या वाढण्यास आणि ताकद अधिक मजबूत होण्यास मोठी मदत मिळणार आहे। केंद्र सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय। संरक्षण मंत्रालयानं बुधवारी ही घोषणा केली आहे। 64 वर्षीय जनरल चौहान हे 30 सप्टेंबर 2022 पासून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सैन्य व्यवहार विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं बुधवारी जनरल चौहान यांची सेवा 30 मे 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत वाढवण्यास मान्यताही दिली आहे। या निर्णयामुळे संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या सुधारणा आणि विविध प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा आहे। मध्य प्रदेशमधील गुना इथे देवा पारथी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात 2 फरार पोलीस अधिकाऱ्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागानं प्रत्येकी 2 लाखांचं रोख बक्षीस जाहीर केलंय। आरोपींची ओळख अधिकारी संजीव सिंग मावई आणि उत्तम सिंग कुशवाह अशी पटलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना अटक न केल्याबद्दल सीबीआयला फटकारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। दोन्ही आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट देखील जारी करण्यात आलं असून त्यांना फरार गुन्हेगार म्हणून घोषित केलंय। या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयनं जनतेकडे मदतीची मागणी देखील केली आहे। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 27 महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये चाईबासा, दुमका आणि बोकारो इथल्या निवासी शाळांसाठी 116.54 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। यामुळे राज्याच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांना बळ मिळेल। अंमली पदार्थांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी 5 नवीन NTPS पोलीस ठाणं स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झालाय। या निर्णयामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येणं शक्य होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 30 सप्टेंबरला दिल्लीत यमुना नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत।
4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा हा प्रकल्प आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. या प्रकल्पामध्ये यमुना नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध योजनांचा समावेश आहे. दिल्ली सरकारने गेल्या काही वर्षात यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. ओखलामध्ये आशियातील सर्वात मोठं मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र तयार करण्यात आलंय. त्याचंच अमित शहा लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. बैठकीत राज्य सरकारे तसंच केंद्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, स्वतंत्र पदव्युत्तर संस्था यांच्या सक्षमीकरण आणि अद्ययावतीकरणासाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजनेच्या 3ऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे वैद्यकीय पदवी शिक्षण घेत असलेल्यांची संख्या वाढून परिणामी वैद्यकीय क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे देशभरातील डॉक्टरांची एकूण उपलब्धता बळकट होऊ शकणार आहे. देशातील मोबाईल वापरकर्त्यांच्या घटत्या संख्येमुळे टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील टेली डेन्सिटी 5.43% घटली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मोबाईल टॅरिफमध्ये वाढ आणि 2 सिम ठेवण्यात येणारी अडचण असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. पूर्वी ग्राहक ऑफरचा लाभ घेण्यासाठी 2 सिम कार्ड वापरायचे, परंतु आता महागडे पॅक आणि कडक नियमांमुळे त्यांनी अतिरिक्त कनेक्शन बंद केलंय. ट्रायच्या अहवालातून देखील माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एक मुस्लिम कुटुंब सामुदायिक सलोख्याचं उत्कृष्ट उदाहरण ठरतंय. हे कुटुंब गेल्या 2 दशकांपासून दसऱ्यासाठी रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाचे पुतळे बनवतंय. यावर्षी त्यांनी गांधी पार्कमध्ये बनवलेलं 80 फूट उंचीचा रावणाचा आणि 60 फूट उंचीचा मेघनाद, कुंभकर्णाचे पुतळे खास ठरलेत. या पुतळ्यांच्या चेहऱ्यावर असणारे बाव आणि हलणारे ओठ ही विशेष गोष्ट आहे. हे कुटुंब हे काम केवळ उपजीविकेचं साधन म्हणून करत नाही, तर ही एक जुनी परंपरा आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे दसरा सणातून सर्व धर्म समभावाचा संदेश दिला जातोय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जहाज बांधणी आणि सागरी क्षेत्राला चालना देण्यासाठी एकूण 70,725 कोटींच्या व्यापक पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा महाराष्ट्राला होण्याची अपेक्षा आहे. पॅकेजमध्ये अनेक महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. यामध्ये जहाज बांधणी आर्थिक सहाय्य योजना आहे, जी आता 31 मार्च 2036 पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यात 24,736 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय जहाज बांधणी अभियान स्थापन केलं जाणार आहे. सीबीएसई बोर्डाने 2026 साठी 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. परीक्षांची तयारी सुरू करण्यासाठी आणि प्रात्यक्षिक परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत नोटीसनुसार 10वीची पहिली परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 15 मे ते 1 जून 2026 दरम्यान पार पडेल. तसंच 12वीची परीक्षा देखील 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल दरम्यान होईल. भारतात जवळपास 45 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. पश्चिम बंगालमधील दक्षिण कोलकात्याच्या खिद्दरपूर इथल्या 25 पल्ली दुर्गा पूजा मंदिराच्या देखाव्यात यंदा महाराष्ट्राच्या वारली चित्रकला सादर केली जाणार आहे. महाराष्ट्रातील आदिवासींची ही पारंपरिक कलाशैली मंडप सजवण्यासाठी वापरण्यात आली आहे. हा संपूर्ण मंडप माती आणि बांबू वापरून तयार केला गेलाय. मंडपातील देवी दुर्गाची मूर्ती सुद्धा वारली शैलीत सजवण्यात आली आहे. भौमितिक आकृत्या आणि निसर्गाशी जोडलेलं नातं ही वारली कलेची विशेषता आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये रस्त्याच्या कडेला रावणाचं विशाल पुतळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. बांबू, वर्तमानपत्र, रंगीत कागद आणि मैदा वापरून बनवलेले हे पुतळे खरेदी करण्यासाठी आता नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. गुजरातसह अनेक राज्यांमधून आलेल्या कारागिरांनी आपलं कौशल्य पणाला लावून हे पुतळे तयार केलेले आहेत. या रावणांच्या किमती 150 रुपयांपासून 25,000 रुपयांपर्यंत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी मोहोळ यांच्याकडे दिली गेली आहे, तर बैजयंता पांडा यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी दिली गेली आहे. केंद्रीय मंत्री CR पाटील आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे सहप्रभारीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्यानं त्याच पार्श्वभूमीवर या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण केले. पुतिन यांना आता थांबवणं हे नंतर सागरी ड्रोन हल्ल्यांपासून बंदर आणि जहाजांचं संरक्षण करण्यापेक्षा स्वस्त असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. रशियन आक्रमणामुळे युक्रेनला भूमिगत शाळा आणि रुग्णालय बांधावी लागली आहेत. रशियानं आम्हाला या परिस्थितीत आणल्याचं सांगत पण तुम्ही अशा धोक्यांपासून सुरक्षित आहात का असा सवालही त्यांनी केलाय. प्रत्येक देशाला स्वतःचं रक्षण करण्याचा अधिकार असल्याचं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे. नाटोच्या हवाई हद्दीत रशियन विमानांनी प्रवेश केला तर ती पाडली जातील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय. नाटो आणि युरोपच्या मदतीनं युक्रेन रशियाकडून सर्व व्यापलेले प्रदेश परत मिळवू शकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. रशियाची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत अडचणीत असल्याचा दावा करत युक्रेन रशियाच्या मोठ्या सैन्याला रोखण्याचं चांगलं काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला कागदी वाघ म्हणून टीका केली आहे. रशियाने युक्रेनमधील लष्करी कारवाई सुरूच ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट केलं होतं. गेल्या 3.5 वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षावर ट्रम्प यांनी अचानक आपली भूमिका बदलली आहे. युक्रेन रशियाकडून त्यांचे सगळे भूभाग परत मिळवू शकेल असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ही माहिती दिली आहे. आम्ही आमचे हितसंबंध जपण्यासाठी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी निश्चित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी विशेष लष्करी मोहीम सुरूच ठेवत आहोत असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशियाकडून गमावलेला आपला संपूर्ण प्रदेश परत मिळवू शकतो असं वक्तव्य केलंय. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे झेलेन्स्की यांना मोठा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी रशियावर हल्लाबोलही केलाय. रशिया 3.5 वर्षांपासून निष्कारण युद्ध करत आहे. हे युद्ध एका खऱ्या लष्करी सामर्थ्य असलेल्या देशाला एका आठवड्यापेक्षा कमी वेळात जिंकता आलं असतं. यावरून रशिया कागदी वाघ असल्याची टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. भारत ही एक उदयोन्मुख महासत्ता आहे आणि त्याला रशिया आणि चीन सारखं समजू नये असं फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी असं म्हणत भारताचं कौतुक केलंय. हेल्सिंकी सुरक्षा मंचाच्या बैठकीत बोलताना स्टब यांनी पाश्चात्य देशांना दिल्लीशी अधिक खोलवर संबंध विकसित करण्याचं आवाहन देखील केलंय. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यात भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर देखील स्टब यांनी भर दिलाय. युक्रेनमध्ये शांतता युद्धबंदीनं सुरू झाली पाहिजे असं मत देखील त्यांनी मांडलं. युक्रेनमधील शांतता प्रक्रिया युद्धबंदीनं सुरू झाली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जगभरातील क्रिप्टोकरन्सींना अखेर घरघर लागल्याचं दिसतंय. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच आभासी चलनांच्या किमती झपाट्यानं खाली येताना दिसत आहेत. जपानमधील सातोशी नाकामोटो या संगणक तज्ज्ञानं सर्वप्रथम 2009 मध्ये बिटकॉइन हे आभासी चलन जागतिक बाजारपेठेत आणलं. भारतीय चलनानुसार आज एका बिटकॉइनची किंमत 99.44 लाख रुपये इतकी आहे. गेल्या आठवड्यात इथेरियम या आभासी चलनाच्या किमतीमध्ये 6%, तर रिपल चलनामध्ये 5%, सोलानामध्ये 7%, डॉस कॉइनमध्ये 10% आणि पाई नेटवर्कच्या किमतीत 17% घट झाल्याचं दिसलंय. गाझामधले इस्रायली हल्ले आणखी तीव्र होत चाललेत. जावेदा शहरात घर आणि तंबूवर हल्ला झाल्यानं एका महिलेसह 8 बालकांचा असा 17 जणांचा मृत्यू झालाय. देर अल बलह आणि खान युनुसमध्ये देखील हल्ले झालेत, ज्यात आणखी 5 जणांचा मृत्यू झालाय. गाझामधील मानवी संकट तीव्र झालं असून 3 लाखांहून अधिक लोकांनी स्थलांतर केलंय. तर दुसरीकडे युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढतोय. फ्रान्ससह काही देशांनी पॅलेस्टिनी राज्याला मान्यता दिल्यानं इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 2 राष्ट्रांच्या समाधानावर देखील नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. ताप आणि अंगदुखीवरील औषध असलेली पॅरासिटामॉल ही गोळी गर्भधारणेदरम्यान सेवन करणं धोकादायक आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला ऑटिझमचा धोका निर्माण होत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. दाव्यामुळे जगभरात पॅरासिटामॉलबद्दल संशयाचं वातावरण पसरलंय, तर आरोग्य क्षेत्रातही खळबळ माजली आहे. आजवरच्या अनेक संशोधनांमध्ये मात्र पॅरासिटामॉल आणि ऑटिझममध्ये थेट संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी युएनमध्ये पुन्हा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केलाय. भारत पाकिस्तान सुरक्षा परिषदेची मुदत घ्यावी असं ते म्हणाले. 2019 पासून 6 वेळा त्यांनी हा उल्लेख केलाय. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप एर्दोगान यांनी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 80व्या अधिवेशनात जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये संवाद व्हावा अशी मागणी केली आहे. भारतानं याआधीच हा आमचा अंतर्गत विषय असल्याचं म्हणत अशा प्रकारच्या टिप्पण्या नाकारून टाकल्या. हवामान बदलाबाबतचा इशारा ही जगाची सर्वात मोठी फसवणूक आहे. या हरित घोटाळ्यापासून तुम्ही दूर झाला नाही तर तुमचा देश अपयशी ठरेल असं खळबळजनक विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतील भाषणात केलंय. तर अमेरिका फर्स्ट या धोरणाचा पुनरुच्चार करताना त्यांनी अमेरिकेनं माझ्या नेतृत्वाखाली घेतलेले यू-टर्न चांगले असल्याचंही म्हटलंय. दरम्यान स्थलांतरित आणि हरित ऊर्जेच्या गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर युरोपने भूमिका बदलली नाही तर त्यांचं नुकसान होईल असा देखील इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय.
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। भुयारी रेल्वेचं काम सुरू असताना एक रस्ता खचून मोठा खड्डा निर्माण झालाय। एका रुग्णालयालगत ही घटना बुधवारी सकाळी घडली आहे। या घटनेत जीवितहानी झाली नाहीये, मात्र 3 वाहनांचं नुकसान झालंय। या घटनेमुळे पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तसंच वीज वाहिन्यांचं मोठं नुकसान झालंय। घटनेआधी जमिनीचा काही भाग खचला होता, त्यानंतर तात्काळ तिथल्या कर्मचाऱ्यांनी वाहनं हटवण्यास सुरुवात केली। त्या मार्गाकडे येणारी वाहतूक देखील थांबवण्यात आली। भारताच्या रशियाबरोबरच्या व्यापारावर अमेरिकेनं सातत्यानं आक्षेप घेतलाय। भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। या तेल खरेदी विरोधात दंडात्मक कारवाई म्हणून ट्रम्प यांनी भारतावर 50% आयात शुल्कही लादलंय। त्यामुळे भारत आणि अमेरिकेत तणाव निर्माण झालाय। अशातच अमेरिकेचे ऊर्जा मंत्री क्रिस राईट यांनी भारतानं रशियाकडून तेल खरेदी करण्याऐवजी जगातील इतर देशांकडून तेल खरेदी करण्याचा सल्ला दिलाय। बांगलादेशमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी भारताच्या विरोधात आग ओकली आहे। त्यांनी भारतासोबत असलेल्या सध्याच्या संबंधांवर भाष्य केलंय। आम्हाला भारतासोबत समस्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सत्ता पालटावेळी शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या आणि तिथेच राहत आहेत। हसीना यांचा पाहुणचार केला जातोय, त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात तणाव असल्याचं युनूस म्हणाले। युनूस यांनी भारतावर बांगलादेश विरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोपही केलाय। आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी आता ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि भारतासह 12 देशांनी मान्यता दिली आहे। मात्र अमेरिका, इस्रायल आणि इटलीनं नकार दिलाय। मेलोनी यांनी पॅलेस्टाईनला मान्यता न देण्यामागचं कारणही स्पष्ट केलंय। सगळे इस्रायली पोलिसांची तातडीने सुटका करावी, तसंच पॅलेस्टाईनच्या सरकारी आणि राजकीय प्रक्रियेमध्ये हमासचा सहभाग नसावा, अशा 2 अटी इटलीनं ठेवल्या आहेत। या अटी मान्य झाल्या तरच पॅलेस्टाईनला मान्यता देऊ, असं मेलोनी यांनी स्पष्ट केलंय। डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी ऐतिहासिक अशी माफी मागितली आहे। ग्रीनलँडमधील हजारो महिलांना 60 वर्षांपूर्वी जबरदस्तीनं गर्भनिरोधक उपकरणं बसवण्यात आली होती। 12 वर्षांच्या मुलींनाही IUD लावण्यात आलं आणि या प्रक्रियेमुळे महिलांना तीव्र वेदना झाल्या, रक्तस्राव झाला आणि वंध्यत्वाचा सामना करावा लागला। हा आपल्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय असल्याचं डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी म्हटलंय। या माफीमुळे ग्रीनलँडमधील महिलांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी भरपाईच्या उल्लेखाअभावी नाराजी देखील व्यक्त केली आहे। आशियामध्ये रगासा वादळानं जबरदस्त कहर केलाय। हाँगकाँग, तैवान, चीन आणि फिलिपाईन्समध्ये प्रचंड विध्वंस झालाय। हाँगकाँगमध्ये 195 किलोमीटर प्रति तास वेगानं वादळ धडकलं, ज्यामुळे झाडं उन्मळली, पूल कोसळले आणि वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला। चीनमध्ये तब्बल 20 लाख लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। तैवानमध्ये 32 जण जखमी झालेत, तर फिलिपाईन्समध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय। रगासा हे 1950 नंतरचं सर्वात मोठं भीषण वादळ मानलं जातंय आणि या चक्रीवादळानं सगळीकडेच हाहाकार माजवला असून ठिकठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे।